क्वेश्चन 1A जो आहे त्याला आपण बघूया. सो क्वेश्चन 1A काय होता? अ 1.5 मीटर केबल, 2 मिनिटं, हा. A 1.5 meter cable is placed around a crate as shown in the figure 1A. If the mass of the crate is 300 kilogram, determine the tension in cable. ते काय म्हणतायत, हा इथे एक बॉक्स आहे असा, आणि या बॉक्सचं जे वेट आहे ते किती आहे, 300 kg. आणि ही जी केबल आहे ही ए पासून सुरू झाली, अशी गुंडाळण्यात आली आणि गुंडाळण्यात आल्याच्या नंतर इथपर्यंत आलेली, राईट. ते म्हणतायत की ही जी केबल एसी आहे आणि ही केबल बी ए जी आहे त्याच्यामध्ये किती टेन्शन आहे ते फाइंड करा. आता एक सिंपल प्रश्नाचं मला उत्तर देशील तू. मुळात हा क्रेट जो आहे हा दिसताना इक्विलिब्रियम मध्ये दिसतोय, राईट. सेकंड, हा जो क्रेट आहे, हा क्रेट, ही जी डायग्राम आहे ही कशी दिसते, सिमेट्रिकल दिसते. इट मीन्स एसी मध्ये जे टेन्शन असेल तेच बीए मध्ये सुद्धा टेन्शन असेल. समजा हा जो हे जे काही जो माझा क्रेट आहे, या क्रेटचं जे काही वजन आहे, या वजनामुळे या दोघांमध्ये टेन्शन येणार आहे. हा अर्ध टेन्शन घेणार आहे, हा अर्ध टेन्शन घेणार आहे. हे लक्षात आलेलं आहे. आता जाऊया पुढे. पहिले बघूया वेट ऑफ द क्रेट किती आहे. माझं वेट ऑफ द क्रेट किती आहे, 300 into 9.81. सो दिस विल बी इक्वल टू 2942, नो डाऊट. त्याच्यानंतर हा जो क्रेट आहे याच्या भोवती केबल किती लांब अशी पसरलेली. सो दिस विल बी इक्वल टू किती, 300 प्लस 400 प्लस 300, 300 400 300. सो किती असणार आहे ती, 1000 mm. आता टोटल लेंथ ऑफ द केबल जी त्यांनी दिलेली आहे आपल्याला, सॉरी, ही टोटल लेंथ ऑफ द केबल किती दिलेली आहे, 1.5 मीटर, म्हणजेच 1500 mm. 1500 mm मधनं काय गेलेलं आहे, 1000 गेलेलं आहे. सो राहिलं किती, ओनली 500 mm. म्हणजे ही जी केबल आहे, ही जी केबल आहे ही इथून इथपर्यंत तिची फक्त एवढी आणि एवढी जी लेंथ आहे ते किती असणार आहे, 500 mm. एवढी लक्षात आलेली. आता ही जर समजा 500 mm असेल, ही एवढी आणि एवढी, याचा अर्थ अर्धी लेंथ इथं असेल, अर्धी लेंथ इथं असणार आहे. सो ही वाली जी लेंथ आहे ती किती दिसते आपल्याला, 250 mm. 500 divided by 2, that will be equals to 250 mm. आता ही दिसल्याच्या नंतर हे आहे टोटल 250, हा. आणि त्याच्यानंतर माझा जो क्रेट आपण बघितला हा किती आहे, 400 mm. इथून जर मी सरळ लाईन ड्रॉ केली तर हा 200 आणि हा पण 200 येणार आहे. बघ आता हा 200 इथं आणि त्याच्यानंतर इथून इथपर्यंत किती दिसतीये, 250. तीच डायग्राम मी खाली काढलेली आहे. हे बघ, इथून इथपर्यंत 250 आणि इथून इथपर्यंत 200. सो देअरफॉर हा काहीतरी थिटा येईल. हा जो थिटा असेल, या थिटाची व्हॅल्यू काय असणार आहे, पायथागोरस थेरमनी आपल्याला ही एच ची हाईट भेटली, ही एच ची हाईट. सो ही किती असणार आहे, एच विल बी इक्वल टू 150, नो प्रॉब्लेम. आणि आपण थिटा सुद्धा कॅल्क्युलेट केला. थिटा विल बी इक्वल टू व्हॉट, थिटा विल बी इक्वल टू व्हॉट, अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. अपोजिट साइड किती आहे, 150, ऍडजसंट साइड किती आहे, 200. सो थिटा विल बी इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ दिस. सो देअरफॉर थिटाची व्हॅल्यू किती आलेली आहे, 36.87. आता ही आल्याच्या नंतर सिमेट्री, बिकॉज ऑफ द सिमेट्री each rope carries half weight. सो टोटल वेट ऑफ द क्रेट किती आहे, 300 into 9.81, ते किती आलेलं आहे, 2942. मग एक जी वायर आहे, या दोन्ही वायर वरती जो टोटल लोड पडतोय तो 2942 आहे. म्हणजे एक वायर किती घेणार आहे, 2942 डिवायडेड बाय 2, दॅट विल बी इक्वल टू 1471. म्हणजे आता ही जर समजा एक वायर आहे, या एका वायर वरती किती आलेला आहे, 1471 न्यूटन एवढा काय आलेला आहे, खालच्या साईडने फोर्स आलेला आहे, टेन्शन. आणि त्याच्यानंतर ही जी केबल आहे, या केबलमध्ये टी एवढं टेन्शन आहे. आता हे टी आहे आणि त्याच्यानंतर 36.87 हा काय आहे, अँगल आहे. सो देअरफॉर हॉरिझॉन्टल कंपोनंट टी कॉस ऑफ 36.87, व्हर्टिकल कंपोनंट टी साइन 36.87. बस, मग समेशन ऑफ एफ ऑफ वाय इक्वल टू 0 केलं. सो दिस मायनस दिस विल बी इक्वल टू 0. सो देअरफॉर टी साइन 36.87, टी साइन 36.87 विल बी इक्वल टू 1471, विल बी इक्वल टू 1471. मग हे साइन 36.87 खाली गेलं आणि देअरफॉर टी विल बी इक्वल टू किती आलेलं आहे, 2452.7 न्यूटन. सो देअरफॉर टेन्शन इन ईच केबल किती आलेलं असणार आहे, 2452.7 न्यूटन. या प्रॉब्लेम मध्ये सिमेट्री ऑफ फिगर पहिले समजणं गरजेची होती. नंतर पेरिमीटर काढली, नंतर थिटा काढला,
त्याच्यानंतर एच काढला आणि हा थिटा काढल्याच्या नंतर प्रत्येक केबलवरती किती लोड येईल तो कॅल्क्युलेट केला आणि इक्विलिब्रियमची कंडिशन लावली. व्हेरी सिंपल. ओके, पुढे जाऊया. हा, आता ही एक मॅट आहे अशी. या मॅट वरती 40 किलो न्यूटनचा, 12 किलो न्यूटनचा, 8 किलो न्यूटनचा आणि 20 किलो न्यूटनचा असे 2 फोर्सेस आहेत. बघूया ते काय म्हणतात. अ स्क्वेअर मॅट फाउंडेशन सपोर्ट्स 4 कॉलम्स ॲज शोन इन फिगर. 1, 2, 3 आणि 4 हे 4 कॉलम असे या मॅट फाउंडेशन वरती ठेवलेले आहेत. आता डिटरमाइन द मॅग्नेट्यूड अँड पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ रिझल्टंट विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. सो आता समजा ओरिजिन आपण याला कन्सिडर केलेलं आहे या ठिकाणी. सो या ठिकाणी जर मी समजा ओरिजिन कन्सिडर केलं तर याच्यापासून एक्स डिस्टन्सवर रिझल्टंट किती, झेड डिस्टन्सवर रिझल्टंट किती ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. आता आपण अशी कल्पना करू, या समजा माझा रिझल्टंट असा इथं कुठतरी आहे. हा, सो या रिझल्टंट पासून एक्स ऍक्सिसचं जे काही डिस्टन्स आहे असं वालं, ह्या डिस्टन्सला मी एक्स कन्सिडर करतोय आणि या रिझल्टंटचं झेड ऍक्सिस पासून जे डिस्टन्स आहे त्याला मी झेड कन्सिडर करतोय, जस्ट फॉर द सेक. सो मी हे म्हणतोय पहिले तर रिझल्टंट कॅल्क्युलेट करून घेऊ. रिझल्टंट म्हणजे काय, सगळे फोर्सेस व्हर्टिकल आहे म्हणजे रिझल्टंट पण काय असणार आहे, व्हर्टिकल. 80 किलो न्यूटन विच इज ऍक्टिंग डाऊनवर्ड्स. नो प्रॉब्लेम. आपण आता अज्युम करतोय की लेट रिझल्टंट इज ऍक्टिंग ऍट अ डिस्टन्स एक्स फ्रॉम एक्स ऍक्सिस, वाय फ्रॉम वाय ऍक्सिस आणि झेड फ्रॉम झेड ऍक्सिस. वायची तर गरजच येणार नाही. मग आता एक काम करू, तसं जर समजा असेल तर इथं आपल्याला काय करायचं, युझिंग वॅरिग्नॉन्स थेरम. मग आता वॅरिग्नॉन्स थेरम जर वापरला तर काय होणार आहे, समेशन ऑफ ऑल द फोर्सेस, हे जे काही सगळे फोर्सेस आहेत 1, 2, 3, 4 या सगळ्या फोर्सेसचं मुवमेंट अबाउट एक्स ऍक्सिस will be equal to resultantचं movement about x axis. So therefore हे जर केलं आपण तर आपल्याला हे लक्षात येतंय सगळ्या फोर्सेसचं मुवमेंट घेतलेलं आहे अबाउट एक्स ऍक्सिस आणि रिझल्टंटचं मुवमेंट पण घेतलंय अबाउट एक्स ऍक्सिस. आणि हे कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर एक्स ची व्हॅल्यू मला किती मिळतेय, 3 मीटर. नो डाऊट. सिमिलरली मी काय करतोय, मुवमेंट अबाउट झेड ऍक्सिस घेतोय. झेड म्हणजे कुठला, तिकडचा. सो समेशन ऑफ ऑल द फोर्सेस मुवमेंट अबाउट झेड ऍक्सिस विल बी इक्वल टू रिझल्टंट इंटू झेड. सो हे कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर सगळ्या फोर्सेसचे मुवमेंट झेड ऍक्सिस वर जर घेतले, आता कसे घेतले एक एक्झाम्पल दाखवतो. सगळ्या फोर्सेसचं मुवमेंट झेड ऍक्सिस वर घेऊया. काय असणार आहे, 20 into 4 आणि कसा फिरवतोय क्लॉकवाईज. 8 into टोटल डिस्टन्स किती आहे, 6 4 10, सो 8 into 10 आणि त्याच्यानंतर 12 into what 10. आणि या 40चं काही मुवमेंट येईल का, नाही का, कारण 40 त्याच याच्यावरती आहे. सो 1, 2 आणि 3 या 3 फोर्सेसचं मुवमेंट याच्यावरती येईल, विल बी इक्वल टू रिझल्टंट इथं कुठतरी आहे असा, रिझल्टंट इंटू झेड. तेच लिहिलेलं आहे मी इथं. ओके, रिझल्ट सॉरी हा इथं 20 into 4, 8 into 10, 12 into 10 will be equals to 8 into z. So z is equals to किती असणार आहे, 3.5 मीटर. व्हेरी सिंपल. पुढचा, सो आपण एक्स डिस्टन्स पण काढलेले झेड डिस्टन्स पण काढलेले, काही नाही याच्यात वॅरिग्नॉन्स थेरम वापरायचा होता. नेक्स्ट, explain in brief free body diagram active and reactive forces with the help of suitable sketch. मुळात free body या शब्दाचा अर्थ काय, a body which is isolated from all other connecting bodies, that is called as free body. आणि free body diagram म्हणजे काय, a diagram of free body in which active and reactive both the forces are shown, that is called as free body diagram. फॉर एन एक्झाम्पल, जर समजा एक असं कंटेनर आहे आणि या कंटेनरच्या आतमध्ये 2 अशा सर्कल आहेत. एक सर्कल मी इथं काढला, दुसरा सर्कल इथं काढला, फोर्सेस दिले नाहीत, तर त्याला म्हणतो काय, फ्री बॉडी. आणि आता मी ऍक्टिव्ह आणि रिएक्टिव्ह फोर्सेस दिले, म्हणजे काय, याचं वजन दाखवलंय, याला इकडून मिळणारी रिॲक्शन, याला या बॉलकडनं मिळणारी रिॲक्शन, या बॉलला वरतून मिळणारी रिॲक्शन, इकडून आणि खालून, ही काय झालेली आहे, या गोष्टीची फ्री बॉडी डायग्राम. ओके, सो आता ही झाली फ्री बॉडी डायग्राम. त्याच्यानंतर ही तर फ्री बॉडी डायग्रामची डेफिनेशन लिहिलेली आहे, अ डायग्राम ऑफ फ्री बॉडी इन विच ऍक्टिव्ह अँड रिएक्टिव्ह फोर्सेस आर शोन. ऍक्टिव्ह फोर्सेस म्हणजे काय, जे फोर्सेस बॉडी एखाद्या दुसरीकडे देते, म्हणजे तिचं सेल्फ वेट किंवा तिच्यावर जर समजा काही फोर्स आला तर त्याच्यामुळे जे काही ती समोर ऍक्शन देते, दॅट इज कॉल्ड एज ऍक्टिव्ह फोर्सेस. रिएक्टिव्ह फोर्सेस म्हणजे काय, जर एखाद्या बॉडीवर एखादा फोर्स आला तर त्याला बॉडीकडनं न्यूटन्स थर्ड लॉ प्रमाणे काहीतरी रिॲक्शन जाणं गरजेची आहे, दॅट इज कॉल्ड एज रिएक्टिव्ह फोर्सेस.
ओके, आय होप इथपर्यंत तुला कळालेलं असेल. क्वेश्चन 2A ला आपण बघणार आहोत. सो क्वेश्चन 2A मध्ये दिलेलं कसं आहे की एक बूम दिलेला आहे असा. बघूया, वाचूया. द बूम, बूम म्हणजे काय, एक रॉड. द बूम इज इंटेंडेड टू सपोर्ट 2 वर्टिकल लोड्स. एक असा रॉड आहे ज्याच्याकडनं एक्सपेक्टेड हे की तो F1 आणि F2 या दोन जे सपोर्ट आहेत या सपोर्टला या दोन लोड्सला सपोर्ट करणं किंवा विथस्टँड करणं गरजेचं आहे. F1 and F2 as shown in figure. If the cable CB can sustain a maximum load of 1500 न्यूटन. ही केबल जी CB आहे याच्यामध्ये मॅक्झिमम 1500 न्यूटन एवढा फोर्स येतोय. सो बिफोर इट फेल्स डिटरमाइन द क्रिटिकल लोड F1 and F2. या केबलमध्ये जर एवढाच लोड येणार असेल तर फाइंड करा या F1 आणि F2 ची मॅक्झिमम व्हॅल्यू काय असू शकते. कंडिशन अशी आहे, F1 is equal to twice of F2. Also determine the reaction at point A. एवढं त्यांनी विचारलेलं. आता जाऊया पुढे. ही आहे याची फ्री बॉडी डायग्राम. काय केलेलं आहे, 1500 न्यूटनचा फोर्स आहे. इथं स्लोप दिलेला होता आपल्याला काय 3, 4, 5. सो बट ऑब्व्हियसली अँगल 36.87 येणार. आता तो अँगल 36.87 आल्याच्या नंतर वरती 1500 साइन 36.87 आणि 1500 कॉस ऑफ 36.87. इथे एक F2 लावलेला आहे, इथे एक F1 लावलेला आहे. आता टोटलची लेंथ ती किती आहे, 2.5 मीटर. सो 2.5 मीटर आहे, हा 30 आहे, म्हणजे इथून इथपर्यंतचं जे काही डिस्टन्स असेल ते असेल 2.5 कॉस ऑफ 30 आणि इथून व्हर्टिकल जे डिस्टन्स असेल ते असेल 2.5 साइन ऑफ 30. हे बघ, हे इथं लिहिलेलं आहे 2.5 कॉस ऑफ 30 आणि 2.5 साइन ऑफ 30. जर हे 1.5 असेल, हे इथून इथपर्यंत हे इथून इथपर्यंत 1.5 असेल, सो दिस डिस्टन्स विल बी इक्वल टू व्हॉट 1.5 कॉस ऑफ 30. हे आल्याच्या नंतर आता एकच गोष्ट करायची आहे, समेशन ऑफ मुवमेंट ऍट पॉइंट A इक्वल टू 0. वाय? बिकॉज वी वॉन्ट दॅट रॉड टू बी इन इक्विलिब्रियम. सो देअरफॉर F1, हे बघा, F1 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो F1 इंटू हे डिस्टन्स किती आहे, 1.5 कॉस ऑफ 30. सो कुठे गेल्याकडे F1 इंटू 1.5 कॉस ऑफ 30. सो 1.5 कॉस 30 ची व्हॅल्यू किती येते, 1.3. F2 इंटू 2.5 कॉस ऑफ 30. सो 2.5 कॉस 30 ची व्हॅल्यू आपण इथं लिहिलेली 2.165. त्याच्यानंतर हा जो आहे, हा जो फोर्स आहे हा 1.5 1500 cos of 36.87. दिस फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. सर परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे ते किती, 2.5 साइन 30. सो याची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू 1.25 इथं लिहिलेली आहे आणि 1500 साइन 36.87 ही दिस इंटू दिस परपेंडिक्युलर डिस्टन्स, ती व्हॅल्यू इथं लिहिलेली. होल थिंग इक्वल टू व्हॉट, 0. सिंपल. आता याच्यामध्ये त्यांनी आपल्याला दिलेलं आहे की F1 इज इक्वल टू ट्वाइस ऑफ F2. सो F1 इज इक्वल टू ट्वाइस ऑफ F2 इथं लिहिलेलं आहे. या पूर्ण इक्वेशन मध्ये फक्त आणि फक्त काय बाकी आहे, F2 बाकी आहे. सो ते कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर F2 ची व्हॅल्यू किती येणार आहे, 723.71 न्यूटन. आणि त्याच्यानंतर F1 इज इक्वल टू ट्वाइस ऑफ F2. सो F1 ची पण व्हॅल्यू किती आलेली आहे, 1447.42 न्यूटन. काहीच नाही, फक्त मुवमेंट फाइंड केलेलं कशावरती, ऍट पॉइंट A वरती. पुढे क्वेश्चन 2B. दिस इज गोइंग टू बी द लिटिल बिट डिफिकल्ट वन. एक सजेशन आहे तुला, जर समजा तुला पॅरलल स्पेस फोर्सेस मधला पॅरलल फोर्सेसचा जर क्वेश्चन आला आणि जर कॉन्करंट फोर्सेसचा प्रश्न आला, पहिले जो आपण बघितलेला होता तो पॅरलल फोर्सेसचा होता, आता आहे हा कॉन्करंट फोर्सेसचा. तर शक्यतोवर प्रयत्न हा करायचा की पॅरलल फोर्सेसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा, कारण हा सॉल्व्ह करायला खरंच थोडासा वेळ लागतो, तुला कळेलच. हे DA, DB, DC या 3 केबल आहेत आणि ते काय म्हणतात की ही जी प्लेट आहे या प्लेटचं वजन किती आहे, 1800 किलोग्राम. तर फाइंड करा AD, BD आणि CD याच्यामध्ये किती टेन्शन आहे. ओके, पहिली गोष्ट आपण कन्सिडर करूया, या D पासून असा इथे एक पॉइंट काढलेला आहे G वरती आणि या G ला आपण ओरिजिन कन्सिडर करतोय. पहिले तर आपण कोऑर्डिनेट्स फाइंड करून, कसे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे, हे बघ. आपण हे कन्सिडर करतोय की उजव्या साईडला एक्स ऍक्सिस चाललाय, वरच्या साईडला वाय आणि इकडच्या साईडला झेड ऍक्सिस चाललेला आहे. जर समजा तसं असेल
सो जी चे कोऑर्डिनेट्स काय येतील 0 0 0 नो डाऊट. आता ए नीट बघ, या पॉइंट पासून असं हॉरिझॉन्टली ए किती मागं गेलेला आहे. सो एक लक्षात येत आहे की हॉरिझॉन्टली ए जो गेलेला आहे इकडे तो किती गेलेला आहे 1. हे जर 1.2 असेल, हे 1.2 असेल तर हे पण किती असणार आहे 1.2. पण एक्स ऍक्सिस इकडं पॉझिटिव्ह आहे, सो इकडं काय असणार आहे निगेटिव्ह. म्हणून ए वरती इथं मी काय लिहिलेलं आहे -1.2. ए पॉइंट हा इथं असलेला ए पॉइंट व्हर्टिकली वर खाली काही गेलेला आहे का, अजिबात नाही. सो देअरफॉर त्याचा वाय कोऑर्डिनेट किती येईल 0. आणि या जी पॉइंट पासून इकडे असं या डायरेक्शन मध्ये, हे बघ झेड डायरेक्शन मध्ये, झेड इकडे पॉझिटिव्ह आहे ना, सो देअरफॉर ए इकडं किती आहे तर तो दिसतो आहे मला 1.2 वरती. सो तीच व्हॅल्यू जी आहे मी ती इथं लिहिलेली. सिमिलरली मी कोऑर्डिनेट्स कशाचे फाइंड केलेले आहेत, बी चे, सी चे आणि डी चे. ही स्टेप जर समजा आपल्याला स्पेस फोर्सेस मध्ये समजली तर आपल्याला पुढचे जे काही प्रोसिजर आहे ती प्रोसिजर करायला काहीच अवघड जात नाही. पण ही स्टेप कळणं गरजेचे. कोऑर्डिनेट्स कसे फाइंड केले, इफ यू डोंट हॅव प्रॅक्टिस प्लीज प्रॅक्टिस इट अगेन अँड अगेन. आता आपण पहिले काम करूया, पहिले हे अज्युम करून घेऊया की लेट टीएबी, टीबीडी, टीसीडी बी द टेन्शन इन द केबल्स. हे जे केबल्स आहेत ना आपले, याच्यामध्ये टेन्शन किती मानतोय आपण, टीएडी, टीबीडी आणि टीसीडी. हे टेन्शन मांडलं. आता आपण याला युनिट वेक्टरने मल्टिप्लाय करू. काय करू, पहिले तर टीएडी वेक्टर विल बी इक्वल टू टेन्शन इन टीएडी इनटू युनिट वेक्टर ऑफ एडी. स्पेस फोर्सेस कुठल्याही टेन्शनला जर युनिट वेक्टरने मल्टिप्लाय केलं तर त्या गोष्टीचा आम्हाला काय भेटतो, वेक्टर भेटतो. ओके, सो आता टीएडी बार ऍज इट इज टीएडी मल्टिप्लाइड बाय, आता एन कॅप एडी म्हणजेच युनिट वेक्टर ऑफ एडी हा कसा कॅल्क्युलेट करायचा, डी चा कोऑर्डिनेट मायनस ए चा कोऑर्डिनेट. सो डी चा कोऑर्डिनेटचा एक्स मायनस ए च्या कोऑर्डिनेटचा एक्स इंटू आय, डी चा कोऑर्डिनेट ऑफ वाय मायनस ए चा कोऑर्डिनेट ऑफ वाय इंटू जे, डी चा कोऑर्डिनेट ऑफ झेड मायनस ए चा कोऑर्डिनेट ऑफ झेड इंटू काय असणार आहे के, डिवायडेड बाय स्क्वेअर रूट मध्ये हे जे काही आहे याचे स्क्वेअर, याचं जे काही आन्सर आहे याचा स्क्वेअर आणि याचा जे काही आन्सर आहे त्याचा स्क्वेअर. हा केला. केल्याच्या नंतर याला सॉल्व्ह केलं, सॉल्व्ह केल्याच्या नंतर इथपर्यंत आलो आपण आणि आल्याच्या नंतर टीएडी ला आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतलं. सो टीएडी बारची जी व्हॅल्यू आली ती ही आली. सिमिलरली आपण टीबीडी बार सुद्धा फाइंड करून घेतलाय सेम पद्धतीने, टीबीडी इंटू एन कॅप बीडी. सो टीबीडी बार भेटलेला आहे आपल्याला हा इथं असा, आणि त्याच्यानंतर टीसीडी बार जो आहे तो सुद्धा मी इथे फाइंड करून घेतलेला आहे टीसीडी. आता तू विचार करशील की टीसीडी मध्ये आय का नाही आला, कारण सी जो पॉइंट होता या सी पॉइंट एक्झॅक्टली ओरिजिनच्या समोर होता असा, तो एक्स ऍक्सिस असा हॉरिझॉन्टली इकडे तिकडे कुठंच गेलेला नव्हता, म्हणून याच्यामध्ये एक्स जो होता तो 0 आला. बघून घेऊया टीसीडी मध्ये. टीसीडी चे म्हणजेच काय, डी चे कोऑर्डिनेट मायनस सी चे कोऑर्डिनेट, सॉरी डी चे कोऑर्डिनेट मायनस सी चे कोऑर्डिनेट्स, 0 मायनस 0 काय येणार आहे 0. सो देअरफॉर टीसीडी मध्ये कुठलाही आय वाला कंपोनेंट आला नाही. बरं, आता माझी जी पूर्ण सिस्टीम आहे ही सिस्टीम कशामध्ये आहे, इक्विलिब्रियम मध्ये आहे. सो इक्विलिब्रियम मध्ये जर असेल सो टीसीडी बार प्लस टीबीडी बार प्लस टीएबी बार मायनस वेट ऑफ द प्लेट. वेट ऑफ द प्लेट खालच्या साईडला चाललेलं आहे, खालची बाजू म्हणजे वाय ऍक्सिस ती पण निगेटिव्ह, म्हणून इथं मी मायनस लिहिलेलं आहे, इथं काय लिहिलेलं आहे जे इक्वल टू व्हॉट 0. ज्या काही वरती व्हॅल्यू होत्या टीसीडी बारची, टीबीडी बारची, टीएबी बारची, या सगळ्या व्हॅल्यूज मी कुठे लिहिलेल्या आहेत, हा असं इथं, आणि एक मोठं असं जम्बो इक्वेशन तयार झालं. आता या जम्बो इक्वेशन मधनं सगळ्या आय जे के च्या टर्म्स आहेत ना अशा वेगवेगळ्या काढून घेऊ. सो या सगळ्या ज्या टर्म्स आहेत ह्या कशाच्या होत्या, आयच्या होत्या, जेच्या होत्या. त्याच्यानंतर या वाल्या ज्या टर्म्स आहेत त्या कशाच्या होत्या, आयच्या, आणि त्याच्यानंतर या वाल्या ज्या टर्म्स आहेत त्या कशाच्या आहेत, के च्या टर्म्स आहेत. त्यांना मी काय केलं, फक्त सेपरेट केलं, होल थिंग इक्वल टू 0. आता जर ही गोष्ट इक्वल टू 0 असेल म्हणजे हा जो प्रकार आहे हा वाला, हा असेल समेशन ऑफ एफ ऑफ एक्स, हा जो असेल तो असेल समेशन ऑफ एफ ऑफ वाय, आणि त्याच्यानंतर हा वाला जो असणार आहे तो काय असणार आहे, समेशन ऑफ एफ ऑफ झेड.
summation of f of x equal to 0, f of y equal to 0 आणि f of z equal to 0. So therefore summation of f of x equal to 0 केल्यानंतर सगळ्या i च्या ज्या टर्म्स आहेत त्या मी इथं लिहिल्या, equal to 0 ठेवलं. So TAD is equals to TBD. सिमिलरली f of y मध्ये सुद्धा सेम केलेलं आहे आणि -17658 ला तिकडे घेऊन गेलेलो आहे. आणि f of z मध्ये सुद्धा सेम केलेलं आहे आणि f of z मधनं मला TCD इन टर्म्स ऑफ TAD भेटला. f of x मध्ये TBD इन टर्म्स ऑफ TAD भेटला. आता या दोन्ही गोष्टी उचलल्या आणि f of y मध्ये टाकून दिल्या. सो हे बघ, पुट द व्हॅल्यू ऑफ TCD अँड TBD इन इक्वेशन नंबर 4. हे झाल्याच्या नंतर इक्वेशन जे 4 आहे माझं, हे इक्वेशन 4 एवढं लंब बनलं आणि या सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन राहील, दॅट इज TAD. बस मग हे करून TAD ची व्हॅल्यू काढली. TAD ची व्हॅल्यू एकदा मिळाली की लगेच TBD ची भेटली आणि त्याच्यानंतर कुठली व्हॅल्यू भेटली मला, TCD ची. यामध्ये एक गोष्ट कन्फर्म होती की मला युनिट वेक्टर माहिती असणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, कॉन्करंट फोर्सेसचा जर प्रॉब्लेम आला तर तो लेंदी असतो, सोपा असतो पण लेंदी असतो. सो देअरफॉर ऑलवेज ट्राय टू सेव्ह द टाइम. इफ पॉसिबल देन गो फॉर व्हॉट, पॅरलल फोर्स, स्पेस फोर्सेस वाला प्रॉब्लेम. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 चा सी पॉइंट बघू. काही नाही, बीम आहे, या बीम मध्ये इथं कपल आहे, 10 न्यूटनचे फोर्सेस आहेत. सो लेट्स फाइंड आउट द रिएक्शन. काय केलेलं आहे, समेशन ऑफ मुवमेंट ऍट पॉइंट ए. आता सिंपल एवढं तर कळतंय, 10 न्यूटन 10 न्यूटन. मुलांना काय वाटतं सिमेट्री ऑफ फिगर आहे म्हणून इथं 10 ची रिएक्शन देतात आणि इथेही 10 ची रिएक्शन देतात. नाही, हा 20 न्यूटन मीटरचा कपल पण आहे. सो देअरफॉर पहिले कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम लावल्या, समेशन ऑफ मुवमेंट ऍट पॉइंट ए इक्वल टू 0, 10 into 1, 20 into 2 नाही, फक्त 20. आणि त्याच्यानंतर 10 into किती 3 मायनस VB. हे बघ, मायनस VB इंटू किती असणार आहे 4. तेच इथं लिहिलेलं आहे. VB ची व्हॅल्यू आली, ही VB ची व्हॅल्यू आल्याच्या नंतर VA ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आणि HA ची पण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. व्हेरी सिंपल प्रॉब्लेम रिलेटेड टू रिएक्शन्स ऑफ बीम. क्वेश्चन नंबर 3A आपण बघून घेऊया. एक ट्रस दिलेली आहे आणि या ट्रसच्या आतमध्ये मेंबर AB, मेंबर AE आणि मेंबर BE याच्यातले जे काही फोर्सेस आहेत ते आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेले आहेत. आता हा क्वेश्चन मेथड ऑफ जॉईंट्सनी पण सॉल्व्ह होऊ शकतो आणि मेथड ऑफ सेक्शननी पण सॉल्व्ह होऊ शकतो. सो मी मेथड ऑफ सेक्शननी सॉल्व्ह केलेला आहे. जनरली आपल्याला मेथड ऑफ सेक्शन मध्ये कसा असा सेक्शन घ्यायची सवय असते, पण इथं सेक्शन जो आहे तो असा घेतलेला आहे, असा असा. सो देअरफॉर इथं जे काही सेक्शन घेतलेलं आहे इन अबो डायग्राम, सो as above diagram does not have any horizontal force. या पूर्ण डायग्राम मध्ये हॉरिझॉन्टल फोर्स कुठेच नाहीये म्हणून HA ची व्हॅल्यू 0 येऊन जाईल. आणि सिमेट्री आहे 100 100 आणि 100 म्हणजे किती 300 आहे. ओके, आणि सगळीकडे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणून मी डायरेक्ट म्हणू शकतो VA VB इज इक्वल टू किती, म्हणजे टोटल लोड कितीचा झालेला आहे 300 न्यूटनचा. सो VA VB किती असतील 150 न्यूटन. तू सॉल्व्ह जरी केलं तरी अल्टिमेटली तुला आन्सर हेच भेटणार आहे 150 न्यूटन. सो डोंट सॉल्व्ह इट, पुढे चल. आता काय करायचं, जो सेक्शन मी ड्रॉ केलेला आहे तो सेक्शन असा काहीतरी ड्रॉ केलेला आहे. सगळ्या मेंबर मध्ये फोर्सेस मी असे लिहिलेले आहेत, सगळे कसे टेन्साईल फोर्सेस आहेत, असा, त्याच्यानंतर असा आणि असा. नावं दिलेले TAE, TAB आणि TB. आता असे जॉईंट फाइंड करायचे ज्या जॉईंट वरती, असे जॉईंट फाइंड करायचे ज्या जॉईंट वरती दोन कुठल्या तरी फोर्सेसचं मुवमेंट 0 यायला पाहिजे. सो पहिला जो जॉईंट कन्सिडर केलाय तो जॉईंट कुठला कन्सिडर केलेला आहे, मुवमेंट ऍट पॉइंट E. मग हा जर E जॉईंट कन्सिडर केला तर हा एक फोर्स आणि हा एक फोर्स, या दोन्ही फोर्सेसचं मुवमेंट 0 होऊन जातं. राहतो कुठला, हा वाला फोर्स TAB. सो TAB इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, हे कसं कॅल्क्युलेट केलं, काही नाही, हा 60 डिग्री अँगल, हे वाला डिस्टन्स 1.5 आहे. सो देअरफॉर साइन थिटा या दृष्टिकोनाने 1.29 हे आन्सर इथे येऊन जातं. सो बघा 150 इंटू 1.5, हे बघ 150 इंटू 1.5 तो इथं लिहिलेला आहे. 100, हे बघ हा 100 आहे इंटू 0.75 आणि त्याच्यानंतर TAB इंटू किती दिलेलं आहे 1.29 आलेलं आहे. सो देअरफॉर असं केल्याच्या नंतर TAB ची जी व्हॅल्यू तुला भेटते ती किती भेटतीये 116.28 न्यूटन, पण ती व्हॅल्यू मायनस भेटतीये. याचा अर्थ TAB मध्ये टेन्साईल फोर्स नसून कुठला फोर्स आहे, कॉम्प्रेसिव्ह फोर्स आहे. बरोबर आहे सर.
त्याच्यानंतर आपण एक काम करूया, टेक समेशन ऑफ मुवमेंट ऍट पॉइंट बी. मग या मुवमेंट ऍट पॉइंट बी घेतल्याच्या नंतर हा फोर्स आणि हा फोर्स TAB आणि TBE हे दोन्ही फोर्सेस काय होऊन जातील, झिरो होऊन जातील. मग राहील कुठला, हा TAE. बस. मग सिमिलर पद्धतीने सगळ्या फोर्सेसचं मुवमेंट ऍट पॉइंट बी घेतल्याच्या नंतर मला मुवमेंट ऍट पॉइंट बी घेतल्याच्या नंतर TAE ची जी व्हॅल्यू भेटते ती किती भेटते, 87.20. आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट केली, समेशन ऑफ एफ ऑफ वाय इक्वल टू 0 केल्याच्या नंतर TBE ची पण राहिलेली व्हॅल्यू भेटून जाते. TBE कॉम्प्रेसिव्ह आहे, हा टेन्साइल आहे, आणि याच्या अगोदरचा जो होता तो कसा आहे, कॉम्प्रेसिव्ह आहे. ओके. आता पुढे जाऊया. क्वेश्चन 3B मध्ये हे केबल दिलेली आहे. या केबल मध्ये केलेलं काय, विचारलेलं काय आहे त्यांनी, डिटरमाइन द कंपोनंट ऑफ रिएक्शन्स ऍट पॉइंट A अँड B, ऑल्सो फाइंड द मॅक्झिमम टेन्शन इन द सेगमेंट ऑफ द केबल. या A वरती आणि या B वरती सपोर्ट रिएक्शन्स काय काय असतील ते कॅल्क्युलेट करायला लावलेले. सो फॉर दॅट पहिले FBD ड्रॉ करून घेऊ. A जॉईंट हिंज आहे, B जॉईंट पण काय आहे, हिंज आहे. सो देअरफॉर इथं AY येणार, इथं BY येणार, इथं BX येणार, इथं AX येणार. आता समेशन ऑफ एफ ऑफ एक्स केल्याच्या नंतर AX इज इक्वल टू BX येतं, तेच लिहिलेलं आहे मी इथं, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स AX इज इक्वल टू BX. समेशन ऑफ एफ ऑफ वाय केल्याच्या नंतर AY प्लस BY इज इक्वल टू समथिंग येईल, तेच लिहिलेलं आहे, AY प्लस BY इज इक्वल टू समथिंग. आणि त्याच्यानंतर मुवमेंट ऍट पॉइंट A, या पॉइंट वरती जर मुवमेंट घेतलं, याचं आणि त्याच्यानंतर याचं, सो हे जे मुवमेंट असेल या मुवमेंट वरनं मला व्हॅल्यू कशाची भेटणार आहे, BY ची व्हॅल्यू भेटणार आहे. ही BY ची व्हॅल्यू घेतली आणि BY ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये टाकली, तर टाकल्याच्या नंतर मला AY ची सुद्धा व्हॅल्यू मिळून गेली. सो माझ्याकडे या क्षणाला AY आहे आणि BY आहे, पण AX आणि BX ची जी व्हॅल्यू आहे ती काही मला अजून मिळालेली नाही. सो इन ऑर्डर टू डू दॅट मला काय करायचंय, हा जॉईंट C कन्सिडर केला मी, हा जॉईंट C कन्सिडर केला आणि याच्या लेफ्ट साइडचा पोर्शन बघितला. सो याच्या लेफ्ट साइडचा जर पोर्शन बघितला तर तो दिसताना असा दिसतोय, हा जॉईंट C आणि या इथून लेफ्ट साइडचा पोर्शन, इथून इथपर्यंत 3 मीटर आहे आणि इथून इथपर्यंत 3 मीटर आहे. इथं AY ची व्हॅल्यू माहिती आहे, AX ची व्हॅल्यू माहित नाही. टेक मुवमेंट ऑफ दीज टू फोर्सेस ऍट पॉइंट C. मग हे घेतल्याच्या नंतर याच्यावरून फक्त एकच अननोन आहे, AX. सो मला AX ची व्हॅल्यू किती भेटलेली आहे, 12.22. सर पण तुम्ही म्हणले होते AX इज इक्वल टू BX, म्हणून BX ची पण व्हॅल्यू किती आली, 12.22. मग आता पुढचा प्रश्न, मॅक्झिमम टेन्शन कुठे आहे? मॅक्झिमम टेन्शन त्या ठिकाणी असेल ज्या ठिकाणी रिॲक्शन सर्वात जास्त असेल. आता AX आणि BX कसे आहेत, सेम आहेत. हे बघ, AX आणि BX कसे आहेत, सेम आहेत. मग कम्पेअर कोणामध्ये होईल, AY आणि BY मध्ये. जर BY ची रिॲक्शन AY पेक्षा जास्त असेल, याचा अर्थ हा जास्त ओढतोय, म्हणजे हा जास्त टेन्शन मध्ये, आणि उलट तिकडं जर जास्त असेल त्याचा अर्थ हा जास्त ओढतोय. लेट्स कम्पेअर. AY ची व्हॅल्यू किती आहे, AY ची व्हॅल्यू 12.22, BY ची व्हॅल्यू किती आहे, 22.78, म्हणजे BY ची व्हॅल्यू जास्त आहे की नाही. सो आता ही व्हॅल्यू जास्त आहे, याचा अर्थ हा जो जॉईंट आहे तो जास्त टेन्शन मध्ये, आणि हा जर जॉईंट समजा जास्त टेन्शन मध्ये आहे, याचा अर्थ ही जी केबल आहे ही केबल सर्वात जास्त टेन्शन मध्ये. तेच इथं मी लिहिलेलं आहे खालच्या साईडला, BY is greater than AY, therefore cable BD will be in maximum tension. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3C, डिफरन्शिएट बिटवीन ट्रस अँड फ्रेम विथ द सुटेबल स्केच. ट्रस म्हणजे काय, constructed by joining two force member. Frame म्हणजे काय, constructed by joining multi force member. Load is given at the joints only in case of truss. फ्रेम्सच्या आतमध्ये लोड कंपल्सरी नाहीये की जॉईंट्स वरच असेल, लोड कॅन बी गिवन इन द मिड पॉइंट ऑल्सो. त्याच्यानंतर ही आहे तुझी फ्रेमचं एखादी डायग्राम, आणि त्याच्यानंतर ही कुठली एखादी ट्रसची डायग्राम. नंतर मेंबर्स कॅरी ओनली ऍक्शियल फोर्सेस, याच्यामध्ये फक्त ऍक्शियल फोर्सेसच असतात, परंतु फ्रेमच्या आतमध्ये ऍक्शियल, शियर आणि बेंडिंग हे तिन्ही प्रकारचे फोर्सेस असतात. नंतर जनरली माझी जी ट्रस असते ही स्टॅटिकली डिटर्मिनेट असते. फ्रेम पण स्टॅटिकली डिटर्मिनेट असू शकते, पण फ्रेम ही स्टॅटिकली इनडिटर्मिनेट सुद्धा असू शकते. हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. इट कॅन बी स्टॅटिकली इनडिटर्मिनेट. स्टॅटिकली डिटर्मिनेट म्हणजे काय, इक्विलिब्रियमच्या कंडिशन्स वापरून तुला
ट्रसला सॉल्व्ह करता येऊ शकतं, त्याला म्हणतात स्टॅटिकली डिटर्मिनेट. आणि इनडिटर्मिनेट म्हणजे सॉल्व्ह नाही करता येऊ शकत.